जानकी जीवन स्मरण जय जय राम. एकदा काय झालं, एक शेतकरी होता. तो आपल्या शेताला पाणी द्यायचा रोज, पण पाणी तासभर दिल्यानंतर जाऊन पाहिलं तर शेत काही भिजलेलं नसायचं. अरे हे काय होतंय म्हणाला, म्हणजे पाणी देऊन सुद्धा शेत काही भिजलेलं नसेल. तेव्हा त्यांनी जास्त चौकशी केली, जास्त पाहिलं, तेव्हा त्याला कळलं की त्याच्यामध्ये उंदराने बिळं पुष्कळ केलेली होती. तेव्हा ते जे पाणी जायचं ते शेताला जायच्या ऐवजी ती बिळामध्ये जायचं सगळं, ते शेताला पाणी मिळायचंच नाही. तशी आपली अवस्था झालेली आहे. आपल्यामध्ये प्रेम नाही असं नाही. आपण प्रेमातच जन्माला आलो, आपण प्रेमातच वाढलो. कुटुंबात वाढणं म्हणजे काय, प्रेमातच वाढलो ना. आपण आपल्या मुलाबाळांच्या वरती प्रेम केलं नाही, इतकं नाही, मित्रावरती, साहेबावरती सुद्धा प्रेम केलं. हो, आपण इतक्या ठिकाणी प्रेम करतो, पण ते होतं काय, त्या बिळामध्ये गेल्यासारखं होतं. आपल्या जीवाला जे मिळायला पाहिजे शेत पिकायसाठी, आपल्या जीवाला जे प्रेम मिळायला पाहिजे ते मिळालं. आणि परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही. ही बिळं बुजवून सगळी ते जे पाणी आहे ते आपल्या अंतरंगामध्ये गेलं पाहिजे, दुसरं काही नाही. मग हे व्हायला काय करायला पाहिजे ते दृष्टांत सोडून द्या. आपण आपल्याला खरं सांगू का, आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलायला पाहिजे. याला इंग्लिशमध्ये ऍटिट्यूड असं म्हणतात. या ऍटिट्यूडला मराठी बरोबर शब्द नाही, मानसशास्त्रदृष्ट्या याला शब्द नाही. तेव्हा आपले जे दृष्टिकोन आहेत, पूर्वग्रह आहेत, ते बदलायला पाहिजे. आणि ते जर बदलले नाही, तुम्ही जन्मभर जप करा, आज तिथेच राहाल. आधी साधी गोष्ट आहे. महाराज नेहमी म्हणायचे, घरातल्या माणसानं फरक दिसला पाहिजे आपल्या वागण्यामध्ये. आपलं अंतरंग बदललं तरच खरं परमार्थ, नाही तर काय. आणि इंग्लिशमध्ये जी म्हण आहे ती फार बरोबर आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. बाहेर सगळेच सज्जन आहेत नाही का, किंबहुना बाहेर गळ्यात माळा घालून एकमेक पाया पडतात. काय काय भक्त आहेत, काय नामस्मरण चाललंय. घरातल्या मुलाबाळांना, सुनेला, बायकोला विचारा काय आहे ते. विकार कमी झालेले नसतात, पूर्वग्रह कमी झालेले नसतात, बोलण्याची ती जी टोचण्याची लकब असते ती कमी झालेली नसते. काय सुधारलं मला सांगा, नाही का. आता ही गोष्ट खरी आहे, निराश काय व्हायचं कारणच नाही. प्रयत्नाने जर वाळूच्या कणातून तेल निघतं बरं का, तर मग काय, हो ते खरंच आहे. हा आशावाद संतांचा झाला. आपल्याला काही लाज आहे की नाही. एकदा असं झालं, जालन्याला आम्ही गेलो होतो. सकाळची वेळ होती, 5-10 माणसं बसलेली होती. तेव्हा पुण्याचे एक पाटणकर ग्रस्त आहेत, ते विनंती केली की म्हणाले मला अनुग्रह द्या. तेव्हा म्हणाले कशा करता पाहिजे, तर ते म्हणाले बस सगळे म्हणतात तर आम्हाचं दर्शन पाहिजे म्हणून मला पाहिजे. तर महाराज म्हणाले ते असेल म्हणले कदाचित, पण इथे किती मंडळी आहेत म्हणले. आता आम्ही होतो 5-10 मंडळी तिथे. तर म्हणले तुम्हाला किती वर्ष झाली अनुग्रह घेऊन, तुम्हाला किती वर्ष झाली. तर आम्ही होतोच अर्थात बरं का. तर म्हणाले माझी जी अपेक्षा होती तुमच्याबद्दल त्यापैकी म्हणाले काय साधलंय. प्रत्येकाची मान खाली असं काय करता, म्हणजे गुरुला कमीपणाच की नाही. मग सांगण्यात हेतू माझा असा की आपण जेव्हा हे सगळं करतो, अरे याचं पर्यवसान काय आहे, हे कशा करता आहे का. आपलं असं आहे काही आपले हे चैन पडत नाही, करा ना आपलं हे एक उद्योग नाही का. त्यातल्यात म्हातारपणे का उगीच कटकट करता, जा की जर निरूपणाला, अशा बिंदू होत होते नाही का. हे नाही, आतमध्ये बदललं पाहिजे. काय सांगू आपल्याला, संतांची अपेक्षा अशी आहे हे सगळं करीत असताना की आपण गाढव आहोत, त्या गाढवाचं घोडं झालं पाहिजे. सांकेतिक आहे हे. तुकाराम महाराजांचा अभंग ध्यानात ठेवा, गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टीपुढे, पाहता पाहता करू म्हणाले. हो खरी आहे, पण ते गाढवाने त्याचे चरणी नम्र झालं पाहिजे ना, तो सांगेल तसं वागलं पाहिजे ना, हे ध्यानात ठेवा आपण. ते जर नसेल ना तर परमार्थ नाही साधणार.
खरा असा विचार करावा, माझं कुठे मोठे पेन खातंय, माझ्यात प्रेम नाही का? काल आपण इतक्या गोष्टी बोललो, अरे मोठ्यांची गोष्ट ठीक आहे हो, मला किती साधलंय हे नको का पाहायला? आणि ते जर साधेल ना तर मग जीवन इतकं रम्य होईल. कारण प्रेम हे सौंदर्य आहे. प्रेमामध्ये हार्मनी ज्याला म्हणतात, संवाद आहे, विरोध नाही, संघर्ष नाही. तेव्हा प्रेमामध्ये जर सौंदर्य असेल तर त्याचा संसार, त्याचं जीवन सुंदरच झालं पाहिजे. यात शंका. बोलणे सुंदर, चालणे सुंदर, पाहणे सुंदर, बैसणे सुंदर. समर्थाने अद्वैत म्हणलेले त्याच्या सर्व क्रिया, बोलणं, चालणं, उठणं, बसणं सुंदरच होईल. त्याची यात शंका आहे. किंबहुना तो सर्व प्रिय होईल. ही गोष्ट ठरली. सांगण्याचा हेतू काय आपल्याला? काल आपल्या प्रेमाचा विषय झाला तेव्हा एकाने मला विचारलं, होय सगळं झालं पण प्रेम म्हणजे काय? हा पाहिला आता तो कालच आला होता. प्रेम म्हणजे काय मी आपल्याला सांगतो. प्रेम म्हणजे आपलेपणा. याला एक उत्तम उदाहरण सांगतो. माझ्या एका विद्यार्थिनीचं लग्न ठरलं आणि लग्न होतं 2-3 महिन्यांनी, आणि ते वर्गात बसलेले पण अस्वस्थ होती. अरे वर्ग झाल्यानंतर काहीतरी विचार आले. म्हणजे काय तू लक्ष का नव्हतं तुझं? तर म्हणले की त्यांचं पत्र आलंय, त्यांना जरा बरं नाही, कलकत्त्याला होत होतो, जरा बरं नाही म्हणून म्हणले पत्र आलेलं आहे. म्हणून मला काही चैन पडत नाही. 4-8 दिवस झालेले लग्न ठरवून. लग्न पुढे महिन्यात 2-3 महिन्यांनी व्हायचं आहे. पण आपले पण आल्यानंतर कसं अंतःकरण हल्लं मला सांगा. याचं नाव प्रेम. प्रेम म्हणजे माझं कोण आहे जगात तो आहे असं खरं वाटलं पाहिजे. तो आहे, तो आहेच, त्याचं प्रेम माझ्यावरती आहे, माझं प्रेम तिकडे जात. मी आपल्याला सांगितलं वन वे ट्रॅफिक सारखं होत आहे की माझं प्रेम तिकडे जायला पाहिजे, त्यांचं प्रेम माझ्यावरती आहे, भगवंताचं प्रेम माझ्यावरती आहे यात शंकाच नाही. अरविंदांचं एक अतिशय अप्रतिम वाक्य आहे. मला फार आवडतं, मी सांगतोय पुष्कळ वेळेला. इंग्लिशमध्ये असं आहे, द मोमेंट यू ऍक्सेप्ट गॉड ही हॅज ऑलरेडी ऍक्सेप्टेड. काय की तुम्ही त्याला आपला म्हणायच्या आधीच त्याने आपलं म्हणलेलंच आहे तुम्हाला. आणि का नाही मला सांगा? मी त्याचाच जर अंश आहे, त्याच्यापासूनच आहे, त्याच्यामुळे मी जगतो, तर मग त्याला माझ्याशिवाय कसं होईल? किंबहुना आणखी एक प्रेमाचं लक्षण सांगून ठेवतो आपल्याला की चैन पडणार नाही, आपले पण राहील. ही तू गोष्ट सोडूनच द्या. या ठुमऱ्या बिमऱ्यामध्ये कितीतरी आहे. पिया बिना आवत नाही चैन, बरं का? हे सगळं आहेच. पण आणखी एक प्रेमाचं लक्षण आहे. ते असं आहे, आपला जो प्रियतम आहे, ज्याच्यावरती माझं प्रेम आहे, त्याला सुद्धा जो प्रेम करतो त्या भक्ताशिवाय चैन पडणार. हे त्यात. आणि हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी एका अप्रतिम शब्दामध्ये घातलेली आहे. मी वल्लभा तो कांत ऐसा पडिये. भगवान म्हणतायत मी त्याची बायको, आणि वल्लभ म्हणजे अतिशय प्रियकर असलेली, आणि तो कांत म्हणजे नवरा. इतकं माझी अवस्था होते म्हणाली. म्हणजे एखादी पतिव्रता स्त्री प्रेम करणारी, ती जसं नवऱ्याशिवाय ती राहू शकत नाही, हा जसा तिचा संबंध, तसं परमात्मा म्हणतायत त्या भक्ताविषयी माझी अवस्था आहे. ही वल्लभा तो कांत आहे पढिये म्हणजे इतका तो मला, त्याला चैनच पडणार नाही. आणि याला गुरुदेव रानडे एक उदाहरण सांगायचं. त्यांचे गुरु होते उमदीला. ते मला ते 4-8 दिवस तिथे जप करायला गेले होते. जप झाल्यानंतर बैलगाडीत बसले आणि इकडे स्टेशनावर यायला निघाले. तर त्यांचे गुरु वर गच्चीवर गेले, छपरावर, आणि तिथून यांची गाडी दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिले. तेव्हा विचारलं, हो हे काय? तर ते काय म्हणाले, तुमचा सत्संग मला घडला. काय म्हणले वडोदराची? काय त्यांची अवस्था असेल. प्रेम प्रेम म्हणजे काही सीमा आहे का मला सांगा? आणि हे मानवी जीवनात दिसतं बरं का. तसं आपलं घरात झालं पाहिजे की आपल्याशिवाय घरातल्या माणसांना चैन पडता कामाचं नाही. तर तो महाराजांचा खरा, तर तो भक्त खरा. लक्षात ठेवा आपण. हे प्रेम हा कालचा विषय. असा प्रेमाने तो भरून जातो. म्हणजे काय होतं, आत बाहेर त्याला दुसरं काही नाहीच. तुम्ही त्याचं जर रक्त काढलं तर जसं डायबेटीस झालेल्या माणसाला रक्तामध्ये साखरच निघायची, त्याप्रमाणे भगवंताचं प्रेमच निघेल, दुसरं काही निघणार नाही. ठीक आहे. आजचा विषय काय आहे? स्तब्धो भवती.
स्तब्ध म्हणजे तो स्वस्थ, गती थांबते, स्थापित स्थापना स्थप असं थांबतो, स्तब्धो भवती. आपल्याला एक मर्म सांगून ठेवतो. मर्म असा आहे की परमात्मा जगद रूपानं झाला, जगद रूपानं प्रगट झाला, म्हणजे जो आहे या अवस्थेत होता तो होणे या अवस्थेत गेला. आणि ही होण्याची अवस्था सारखी चालू आहे ते होत आहे, होत आहे ते आहेपणात चालू. हा सृष्टीचा खेळ आहे. आणि आपल्याला कसा अनुभवायला येतो? होत आहे म्हणजे दृश्यात येतं, आणि दृश्य नाहीच झालं की आहेपणात चालू. पण हा त्याचा मर्म आहे. म्हणजे बिईंग टर्न्स इनटू बिकमिंग आणि बिकमिंग डिसअपिअर्स इनटू बिईंग, असा तो खेळ आहे. यालाच तिची लीला नाही. तर होणं जे आहे हे होणं कर्ममय आहे, गती आहे त्याला, ते कर्ममय आहे. पण मूळ भगवंताची अवस्था स्वाभाविक अवस्था असण्याची आहे. त्यामुळे कर्म थांबल्याशिवाय, होणं थांबल्याशिवाय आहेपणात जाता येत नाही. आणि हा पुरुष आहेपणात जातो, होणं थांबून जातो. म्हणजे काय होतं? मी काही करावं ही जी करण्याची उर्मी आहे ती नाही शिवत. मी आपल्याला कालच सांगितलं, सुचवून ठेवलंय, परमार्थाचं पर्यवसान मौनात झालं पाहिजे. कारण बोलण्याची जी उर्मी आहे तीच नाहीशी होऊन जाते. काय बोलणार? सगळीकडे जर मीच आहे तर माझ्याशीच काय बोलणार? नाही का? म्हणजे त्यांचा तो आत्मसंवाद असतो. खरंच त्यांचं असं असतं, ते जेव्हा लोकांना सांगतात त्यावेळेला कोण ऐकतोय का नाही, कोण झोप घेतोय का, याचं पण त्यांना हे नसतं. कारण ते आपल्याशीच बोलत असतात, आपल्या आनंदातच असतात आणि आपल्याशी बोलतात. म्हणून स्तब्धो भवती याचा अर्थ असा, प्रेमामध्ये त्यांनी म्हणलंय तृप्तो भवती. अशी काही एक मनाची शांत तृप्त अवस्था येते की आता काय करायचं उरलं, म्हणून करायचं उरलं नाही अशी वृत्ती होणं म्हणजे स्तब्ध होणं. असं वाटलं पाहिजे माझ्या जीवनात तर संपलं, कृतकृत्य मी झालो, असं आपल्याला वाटतंय का? बघा, आपण परमार्थाचा हा पाया आहे. किंवा गुरुच्या पायावर डोकं ठेवल्यावर मला आणखी काही करायचं असं ज्याला वाटतं त्याला परमात्मा दूर आहे. झालं, माझं काम झालं, आता ते पाहतील काय करायचं, ही शरणागती आहे. असं व्हायला पाहिजे. आणि अर्जुनाने शेवटी हेच सांगितलं की बा नष्टो मोहा, माझा मोह नष्ट झाला, स्मृती लब्धा, मला आत्माचं काय स्मरण बरोबर झालं, त्याला विसरलेलं. आता करिष्ये वचनंतव, माझं करायचं काहीच राहिलं नाही, तू सांगशील ते मी करणार. तू म्हणला स्वस्त बैस, स्वस्त बसलो, आमचं लढ म्हणलं तर लढणार. ही आपली अवस्था झाली पाहिजे. मी नाम घेतोय ना, मला आणखी काही करायचं उरलंय, भावना असतं कामाची नाही. हे लक्षात ठेवा. स्तब्ध स्वाभाविक. आता याच्यात कुणी अशा एक संशय काढेल, काय पण म्हणजे जगाचं काय, जगाचं काही ऋण आहे ना, बरं का? नाहीतरी आम्ही काय दिवे लावतो मला सांगा. विशेषतः म्हातारपणी जगाचं काय ऋण? म्हणजे अन्न खाऊन संपवतो, घरातल्या लोकांना निगेटिव्हली पॉझिटिव्ह नुसतच असतं. याच्या पलीकडे काय असतं? आजारी पडला तर दवाखान्यात नेताना त्या मुलाच्या डोक्याची केस जातात, इतके पैसे खर्च होतात. काय जगाचं ऋण? जगाचं ऋण काय आहे तेही सांगतो आपल्याला. जगामध्ये ज्या ज्या लोकांशी आपला संबंध आला, नातेवाईकांशी, मित्रांशी, किंवा तुमच्या काय व्यवसायातल्या लोकांशी ज्यांच्याशी संबंध आला, त्यांच्या कल्याणाचं चिंतन करणं हे आपलं काम. हे खरं जगाचं ऋण फेडणं आहे. सर्व ते सुखीनच सांगतो, दुसरं काय आपण करणार? हा, आपल्याला शक्य आहे बा थोडे गरिबांना पैसे दिले तेही करा आपण, कोणाला शिकवलं तेही करा आपण, किंवा एखाद्याला मदत करायची आहे काही ते करा. पण बाकीचं शरीर थकल्यानंतर काय करणार आपण? आपल्या मर्यादा असतात. अशा वेळेला जगाचं ऋण हेच की परमात्मा त्याचं कल्याण कर, हे खऱ्या मनानं आपण केलं पाहिजे. आपल्याला सांगतो या भारतीय संस्कृतीमध्ये आता लोपलं ते. हे जे ऋषीमुनी असत ना, यांना अतिशय मान असे. म्हणजे राजा सुद्धा सिंहासनावर खाली येईल आणि त्या ऋषीला हे करीत असे, त्याचं आगत स्वागत. याचा अर्थ असा, ऋषी काय करायचा? जंगलामध्ये बसायचा. त्या आश्रमांचं संरक्षण करणं राजाची जबाबदारी असे.
किंबहुना आपल्याला माहितीये विश्वामित्र जेव्हा दशरथाकडे आले आणि आम्हाला राम आणि लक्ष्मण दे, कारण ते मला माझी उपासना करू देत नाहीत असुर, ते राक्षस लोक. म्हणजे काय, ती रक्षण करण्याची जबाबदारी राजावरती होती. पण राजाच्या संरक्षणाखाली जगणारे हे ऋषी, राजा त्यांना उठून मान देत होता. हे का, तर आम्ही आमच्या तपश्चर्येमध्ये तुझ्या राज्याचं कल्याण चिंतित असतो, हा आमचा तुला उपयोग. आणि सांगून ठेवतो, ज्या राज्यामध्ये, आपलं राज्य लोकशाहीच आहे, ज्या राज्यामध्ये निस्वार्थी विद्वान आणि निस्वार्थी असे साधू पुरुष नाही, ते राज्य सुराज्य होऊ शकत नाही. स्वराज्य मात्र असं तसं आहे, सुराज्य होऊ शकत नाही. त्यांचं कामच हे आहे. हेतू काय सांगण्याचं आपल्याला, स्तब्धो भवती याचा अर्थ असा की माझ्या जीवनात जे मला मिळवायचे ते मिळवलं, आता मी शांत राहणार, स्वस्थ राहणार. मला एक गोष्ट आठवते, लोकमान्य मद्रासला गेले होते. आता हा हिंदुस्थानच्या असंतोषाचा जनक अशी शत्रूंनी पदवी दिलेली, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, इतका कर्मयोगी मनुष्य. तेव्हा मद्रास मेल मध्ये, म्हणजे बॉम्बे मेल मध्ये बसले. आता गाडी निघणार, इतक्या तिथला जो सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस होता, डीएसपी मद्रासी होता, तो आला. कारण त्याच्या हाताखालीच होते म्हणायचे ते, जमवाडे त्या काळात विचार नका. ते आल्यावर त्यांनी खोचकपणे काय विचार करण्यासाठी आहे की स्वराज्य जर मिळालं तर आपण कोणचं खातं आपल्याकडे घेणार, म्हणजे मिनिस्टर झाल्यानंतर कोणचं खातं आपल्याकडे घेणार. तेव्हा ते काय म्हणाले, तू काय विचारतोयस, जर स्वराज्य मिळालं तर हे सगळं सोडून मी एका कॉलेजामध्ये मॅथमॅटिक्स शिकवण्याचं प्रोफेसर होतो. ही स्तब्धता आहे. म्हणजे हे नैमित्तिक आहे, मी करतोय, हा प्रपंच करतो, हा नैमित्तिक आहे. माझं काम नाहीये हे खरं. माझं काम भगवंताची उपासना करून स्तब्ध राहणं हे माझं काम. आणि तुम्ही लक्षात ठेवा, आपली प्रपंच करण्याची उर्मी जितकी क्षीण होत जाते आहे, तितका आपला परमार्थ जास्त वाढीला लागला हे समजा. तुमचे प्रश्न राहणारच. उदाहरणार्थ तुमची घराची समस्या राहणार. अहो गंमत अशी आहे, घर नाही तर समस्या आहे, घर आहे तरी समस्या आहे. बघ, होय, मी किती जणांना पाहतो असे लचांड निर्माण होतात की बोलायची सोय नाही. नाकात दम येतो माणसाच्या आणि चैन पडत नाही ना. मुख्य तिथं आहे. मी एकाला विचारलं, ते त्यांचे ब्लॉग बी घेतलं, काहीतरी भानगड झाली. मी म्हणलं, बा तुम्ही जप करताना, ते म्हणले शेजारी बोलायला लागले की ते सगळं ते डोक्यात येतो. काय करायचं, म्हणजे महाराज दारात आलेले परत जात असतील, याच्या डोक्यात ते आहे, मला जागाच नाही तिथे बसायला म्हणते. ठीक आहे, बघ समस्या सगळ्या आहेत. सून असली तरी समस्या आहे, नसली तरी समस्या आहे समस्या. बर, पैसा मिळाला तर समस्या आहे, नाही मिळाला तरी समस्या आहे, नाही का. मुलीचं लग्न झालं तरी समस्या आहे. पहिलं बाळपण कोणा करायचं, तुम्ही करायचं का आम्ही करायचं, आधी मारामारी. न झालं तरी समस्या आहे. प्रपंचाचा धर्म तुम्ही बघा, आहेपणात समस्या आहे, नाहीपणात समस्या आहे. म्हणजे या सगळ्या भानगडीमध्ये आपलं अंतःकरण शांत ठेवणं हा परमार्थाचा खरा परिणाम आहे ना. ही समस्या आहे, मी हा त्याचा प्रयत्न केला, आता मी स्वस्त आहे, हे आपल्याला शिकावं लागेल. असं केलं तरच ते साधेल, नाही तर नाही. बरं, महाराज फार सुरेश सांगायचे. ते म्हणाले, एका माणसाला पोहायची फार हौस होती, पोहायला, पण सर्दी व्हायला लागली. पोहण्यामध्ये त्याला थंडी व्हायला लागली. तेव्हा एका ग्रस्ताने सांगितलं, अहो यात काय, म्हणाले अंगाला तेल चोपडा आणि म्हणले पोहत जा रोज, म्हणजे म्हणले ते पाणी लागणार नाही अंगाला. तसं म्हणाले, भगवंताच्या नावात राहून जो प्रपंच करेल त्याला तो बाधणार नाही, त्याला सर्दी व्हायचीच. बरं, काय त्यांचं दृष्टांत साधा असायचा, खेडेगावचं म्हणा, पण किती अनुभवाचा दृष्टांत आहे. अहो सगळीकडे राहायचंय काय. किंबहुना मी असं विचारतो आपल्याला, समजा एक लहान मूल आहे, तान्हं मूल असं 3-4 महिन्याचं, अतिशय आनंदी आहे, गोरगोमट आहे, हेल्दी म्हणजे निरोगी आहे, आणि काही नाही, खातं पितं. आता लहान पोराचं काय, त्या पोराचं जगाला काय उपयोग आहे. दुःखात त्याला आनंदी करणं हा त्या पोराचा उपयोग आहे.
जो दुःखी आहे, समजा बाप त्रासून आला अगदी, पोर हसत खेळतं पाहिल्यानंतर बापाचं दुःख नाही सो आहे ना, असं त्या आईला तर काय स्वर्ग आहे तो. हा उपयोग साधूच्या जगाला आहे. सगळीकडे भगवत 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 नुसती, काही परिस्थिती असू द्या त्याच्या डोक्यात काळजी 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 चाललेली. तर अशा माणसांना एक माणूस असा भेटतोय की त्याला पाहिल्याबरोबर प्रसन्न आहे, बस त्याची प्रसन्नता इतकी जबर असते की आपल्याला ती लागते. इन्फेक्शन जसं लागतं तसं त्याजवळ गेल्यानंतर छान आहे, स्वस्त आहे, छान आहे. हा स्तब्धतेचा उपयोग आहे. असा स्तब्ध पाहायला मिळणं भाग्याची गोष्ट आहे, सांगतो आपल्याला, खरोखर भाग्य. हा स्तब्ध. पुढे म्हणाले आत्माराम ओ भवती. काय सुरेख आहे बघा, आत्म आराम. आराम शब्दाचा अर्थ असा आहे, पूर्वी की नाही बाग असे ना, बागेला आराम म्हणत. बुद्धाच्या काळामध्ये आराम, पुष्कळ आराम असतो. म्हणजे एक बाग बीग असायची आणि जिथे मनुष्याला शांतता पाहिजे, स्वस्थता पाहिजे, प्रसन्नता पाहिजे, म्हणजे मनुष्य तेव्हा जाऊन बसायचं. हे मोठे मोठे श्रेष्ठी म्हणजे शेठजी लोक, व्यापारी लोक, त्यांचे आराम असत बरे का. आता आराम म्हणजे हॉटेल असतात ते सुद्धा पण त्यामध्ये जाऊन बसायचे. तर आराम याचा अर्थ असा, मनाला जेथे शांतता आणि प्रसन्नता येते त्या जागेला आराम असतो. बरं का. आपला आराम कुठे पहा आपण. काही लोक पत्ते खेळतात, काही लोक सिनेमा पाहतात, टीव्ही पाहत बसतात, काही वाईट काहीच नाही. पण काही लोक दुसऱ्याकडे बसायला जातात, काही लोक वाचन करतात, काही लोक बुद्धिबळ पत्ते खेळतात. आपला आराम कशामध्ये आहे? भक्ताचा आराम आतमध्ये आहे. तुम्ही पहा, माझं मन कुठे रमतं? आरामामध्ये मन रमलं पाहिजे. माझं मन खरं कुठे रमतं? हा एक संशोधनाचा विषय आहे. तुम्ही स्वस्थ बसा आणि पहा, मला खरं देव आवडतो का? मी इतकं नाम घेतो, मला खरं नाम आवडतं का? तुम्ही पहा, माझ्यामध्ये का फरक होत नाही? अरे अनुभवी पुरुष असं सांगतात की नाम घ्या, तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. तर माझं नाम माझ्या मनापर्यंत पोचतं का नाही हे पाहायला नको का? हे पाहिलं तर कळेल की माझी खरी आवड निराळी आहे आणि हे मी बरोबरच आहे. आतमध्ये पेनिट्रेशन ज्याला म्हणतात, ते जाणं आत तीरासारखं ते जातच नाहीये. हा, मी हे समजू शकतो किंवा एक सुरुंग लावतायत आणि खूप खोदतायत सारखं, पण त्या सुरुंगाचं जे श्रम आहेत ते श्रम करण्याची तयारी पाहिजे. थोडं करून दिलं, सोडून दिलं, असं कसं होईल मला? नाही का? म्हणजे माझा आराम म्हणजे संतोष. माझा संतोष कुठे आहे? माझ्यामध्ये आहे का बाहेर आहे? तुम्ही हमखास बघाल आपला संतोष बाहेर आहे. हो, असं पाहिजे, तसं पाहिजे. परिस्थितीवर माझा संतोष आहे. अगदी कशावर नसेल तर माझा देह चांगला पाहिजे याच्यावर माझा संतोष आहे. भक्ताचा संतोष भगवंताच्या चिंतनात असतो. देह कसं का असे ना, आतमध्ये त्याचं स्मरण आहे, आतमध्ये त्याचं चिंतन आहे. हे जर असेल तर संतोष. ते नाही तर मग काहीच नाही. किंबहुना तो काय म्हणेल, देहाची काही जरी परिस्थिती असली तरी तुझ्या संगतीचा लाभ मला पाहिजे. तू नाहीस म्हणजे काही नाही, आणि तू आहेस काही नसलं तरी हरकत नाही, अशी त्याची अवस्था असते. म्हणून आत्माराम ओ भवती. आत्माराम याचा अर्थ असा की तो स्वतःमध्ये इतका रमलेला असतो. त्यांच्या अवस्था काय सांगावं आपल्याला. म्हणजे अक्षरशः या गोष्टी घडलेल्या. वाल्मिकीचं नाव आपल्याला वाल्या कोळी हे माहितीये. वाल्मिक म्हणजे वारुळ असा अर्थ आहे. वल्मिक संस्कृत शब्द आहे. वल्मिक म्हणजे वारुळ. हा पुरुष जप करायला बसला आणि इतक्या त्यामध्ये तन्मय झाला की त्याच्या भोवती वारुळ वाढले. पण हे काही वाल्मिकीपर्यंत जायला नको. अलीकडे महाराजांचे शिष्य होते हनुमंतराव म्हणून, लकुंडी हनुमंतराव, कानडी होते, लकुंडी गावी असते. ते मॅथमॅटिक्सचे BA, त्यांचं एक चरित्र सुद्धा आहे बरं का लिहिलं मराठीमध्ये. मॅथमॅटिक्सचे BA, डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी, आणि ते मामलेदार म्हणून नोकरीला लागले. तेव्हा सेकंड ग्रेड मामलेदार होते. तर अहमदनगरच्या बाजूला राहुरीला त्यांना कॉलेरा गावात झाला म्हणून हेल्थ ऑफिसर म्हणून नेमले.
तर कलेक्टर होता तिथे, तो युरोपियन त्यावेळेचा काळ. 1924-25 साली त्यांनी देह ठेवला, तर ते नामस्मरण करीत. तर संध्याकाळच्या वेळी रोज ते फिरायला जात. ते एकदा असे फिरायला गेले असताना त्यांना काय वाटलं, असे एका शेताच्या बांधावरती बसले जप करीत. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, ऑफिसला आले नाही. त्या कलेक्टरने चौकशी केली की अरे गेले कुठे. तेव्हा चपराशाने शोधलं आणि पाहिले तर त्या बांधावरती जप करीत बस, म्हणजे देह विसरलेला जप करीत बसलेले. मग तो कलेक्टर स्वतः गेला आणि त्यांना हलवून उठून आणले. आणि पुढे रोज संध्याकाळी जेव्हा फिरायला जात तेव्हा तो चपराशी बरोबर जात असेल. सध्याची म्हणजे अशी पाहिली अवस्था नुसत्या नामात. एकदा एकाने त्यांना प्रश्न विचारला, गजगला होते, की म्हणाले नामस्मरण कसं करावं. अरे म्हणले मला काय साधलंय पण दाखवतो म्हणाले. रात्री जेवण करून ये. हा रात्री जेवण करून आला. त्यांचा असा एक पलंग होता, त्याच्यावरती मच्छरदाणी असे आणि आतमध्ये हे पडले आणि 13 अक्षरी मंत्र सुरुवात केली. तो बाहेर बसलेला. पहाटे 4 वाजेपर्यंत जप चालू. 4 वाजेपर्यंत त्याला झोप यायला लागली. आणि मग उठल्यावर म्हणाले, कळलं ना नाम कसं घ्यावं, असं बोलले. हे बघा, म्हणजे आपण जे ऐकतो आत्मारामो भवती, ते आत्माराम हे. त्यांची शेवटची गोष्ट सांगतो आपली. त्यांचा एक भाचा होता नारायण म्हणून, त्याला नारप्पा म्हणत. इथे एक शिवप्पा म्हणून ग्रहस्थ येत असत. ते इथे जोशी म्हणून त्यांचे वडील, ते मास्तर होते, प्रायमरीचे मास्तर. ते खाली राहायचे आणि हे हनुमंतराव वरच्या मजल्यावर नारप्पाचं घर, ते भाच्याकडे राहायचे. तेव्हा शिवप्पा एकदा गेले त्यांच्याकडे आणि म्हणले आम्हाला काही योग सांगा. आधी संडासातून बाहेर या म्हणाले, म्हणजे या प्रपंचातून बाहेर या, मग सांगतो म्हणाले. नाही ते जाऊ द्या. तेव्हा हा नारायण त्याला म्हणले मला जायचं तिकडे अलाहाबादला. असं तिकडे त्यांचे शिष्य बरेच होते. अलाहाबादला गेले आणि त्यांना सांगितलं नारप्पाला, आता मी देह सोडतो म्हणाले. त्यांना सिरोसिस होती, लिव्हर, जलोदर झालं म्हणाले. ते माहिती डॉक्टर देशमुख होते, त्यांना दाखवलं, जुने डॉक्टर देशमुख, जी व्ही देशमुख. त्यांनी सांगितलं की बा कठीण आहे, नाही काळजी, हेच म्हणाले, काही काळजी करायचं कारण नाही म्हणाले. आणि ते गेले अलाहाबादला. संगमावरती स्नान केलं आणि पाण्यात उतरले. आसन घातलं, पद्मासन घातलं, उताणे पाण्यावरती निजले आणि ओम ओम करीत चालले. ते गेले, अर्धा फरलावून गेले ना रडायला. का रडायला लागला. मामा गेले, लोक मला म्हणतील की तू कसं सांभाळलं नाहीस, तू कसं आवरलं नाहीस म्हणून मोठ्याने रडायला लागला मामा करून. ते परत आले आणि उपनिषदातला एक मंत्र सांगितला. सगळा काही मंत्र सांगत नाही. नतस्य प्राणा उत्क्रामंती असा एक मंत्र आहे, म्हणजे तू जिवंतपणे त्याचा प्राण गेलेला असतो, असं त्या मंत्राचा अर्थ आहे. हा मंत्र त्याला सांगितला आणि तुझ्याकडे दोष काही नाही असं म्हणून मी नाम घेत जातोय, तू तसंच नाम घेत घरी जा असं म्हणून श्रीराम जयराम करीत पुन्हा प्रवाहात नाही. मग वाल्मिकीला कशाला, हे अशीच वाल्मिकी सांगितलं बरं का. हे आत्मारामो भवती. शेवटी सांगायचं, त्यांना एकदा विचारले, कासेगावकर होते ते त्यांचे शिष्य, की म्हणाले की त्याने महाराज म्हणत असत की महाराज त्यांचं लग्न झालं तेव्हा बायकोला येऊन त्यांच्याकडे गेले दर्शनाला म्हणून. तेव्हा ते राहुरीलाच गेले होते. तेव्हा त्यांना विचारलं की महाराज आपल्याला काय आवडतं. हेतू विचारण्याचं काय, बायको आणली आता ती करून घालील तुम्हाला म्हणून त्यांनी विचारलं आणि ते प्रेमाने विचारलं आपल्याला काय आवडतं. तेव्हा हसले म्हणाले मला महाराजांनी दिलेल्या नावाशिवाय दुसरं काही नाही. आत्मारामो भव. एवढं जर आपल्याला झालं ना, मला नाही दुसऱ्या कशाची आवड, आपण दिलेलं नाव आहे बास. मग त्यांची आवड असणं काय आणि नामाची आवड असणं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. कारण जेथे नाम तेथे माझे प्राण, तिथे भेदच नाही.
एवढं आपण करावं. हे सगळं वाचण्याचा हेतू काय हो, थोडस तरी अंगात टिपकलं पाहिजे ना, नाही का? नाही तर ते रबराचं ओव्हरकोट घालून गेल्यानंतर पाऊस पडून आयच्या अंगात काही शिरत नाही का? थोडं तरी भिजलं पाहिजे ना, नाही का? डोकं तरी उघडं ठेवावं म्हणजे डोकं भिजेल, नाही का? एक लहानशी गोष्ट सांगतो आपली आठवणी विनोदाची. वेळ जातो उगीच गोष्टी वेल्हाडपणा होतो. आईन्स्टाईनने एक नवी हॅट घेतली बरं का, नवी हॅट घेतली आणि चालला होता, घरी येत होता, एकदम पावसाची झड आली. झड आल्यानंतर टोपी त्यांनी ओव्हरकोट खाली घातली आणि उघडा बोडका तसाच उभा राहिला. तेव्हा एकाने विचारलं, अहो तुम्ही हॅट असताना हॅट घालीत नाही, डोकं भिजू दे ना. तो म्हणजे डोकं भिजलं तर पुसता येईल, पण हॅट खराब होईल त्याला काय करायचं.